आमच्या पालकांनी त्या अवाढव्य अपेक्षा कमी केल्या पाहिजेत. की गावाकडचा मुलगा चांगल्या पद्धतीने नोकरी करतोय परंतु त्याला मुलगी मिळत नाही. ही समस्या कशामुळे असू शकेल? की आज आमच्या मुलींची वय 30 वर्षापेक्षा जास्त होत चालली. मुलींना असणारं शहरांविषयीचं आकर्षण. नमस्कार. आज आपल्याशी एका वेगळ्या आणि ज्वलंत अशा विषयावरती संवाद साधणार आहे. आनंदाच्या शोध यात्रेमध्ये अनेक गोष्टींचा शोध घेत असतो आपण, परंतु आज एक वास्तविक विषयाचा शोध घेण्यासाठी आज आपल्या समोर मी आलेलो आहे. आज गावाकडे असताना अनेक जणांशी संवाद साधत असताना एक वेगळी गोष्ट माझ्या लक्षात आली की बऱ्याच दिवसांपासून आपल्या महाराष्ट्रात, आपल्या देशात किंवा वास्तविक पाहता आपल्या खेडेगावांमध्ये एक महत्वाची समस्या आहे, ती म्हणजे लग्न. लग्न ह्या समस्येभोवती आज समाज प्रचंडपणे गुरफटलेला दिसतो. मग याचा विचार करू लागलो आणि एक सामाजिक विषयांचा अभ्यास करत असताना मला असणारी एक वास्तुशास्त्र किंवा हस्तरेषेविषयीची आवड, त्यामुळे अनेक कुटुंबातल्या ह्या समस्या जवळून बघता आल्या. अनेक लोकांशी संवाद साधता आला. अनेक लोकांच्या आयुष्यामध्ये या लग्न विषयामुळे त्यांच्या आयुष्यात असणारे दुःख, त्यांच्या वेदना ह्या जाणून घेता आल्या आणि त्यानंतर वाटलं की ह्या विषयावरती आपण बोललं पाहिजे. मग खरं तर या विषयावरती बोललं पाहिजे. मग आपल्या या शास्त्रांचा अभ्यास आणि लग्न या विषयाचा जवळचा संबंध असा की आपल्या आयुष्यामध्ये 3 गोष्टी ठरलेल्या असतात असं म्हटलं जातं. म्हणजेच त्या आपल्या हातात नसतात. पहिली गोष्ट आपला जन्म, दुसरी गोष्ट आपला मृत्यू आणि तिसरी गोष्ट आपला विवाह म्हणजेच लग्न. ह्या 3ही गोष्टी माणसाच्या हातामध्ये नसतात. त्या दैवयोगाने आपल्या आयुष्यात घडत असतात. माणसाला माहित नसतं की आपला जन्म कोणत्या घरात, कोणत्या ठिकाणी, कोणत्या वेळी होणार आहे. माणसाला माहित नसतं की आपला मृत्यू कोणत्या ठिकाणी, कोणत्या वेळी, कधी होणार आहे, याविषयी काहीच कल्पना नसते. त्याचबरोबर तिसरी महत्वाची गोष्ट की आपला विवाह हा आपला कधी होणार आहे याविषयी सुद्धा आपल्याला माहित नसतं. कोणत्या कुटुंबात जन्मलेली मुलगी आपली सहचारिणी म्हणून होणार आहे याविषयी खरं वास्तविक पाहता आपल्या हातात नसतं. आजच्या काळामध्ये होणारे लव्ह मॅरेज, ही मुलगी तीच मुलगी आपल्या आयुष्यात येणं हा सुद्धा केवळ योगायोगच असतो असं कधीतरी म्हणावं लागेल आपल्याला. मग ह्या 3ही गोष्टी आपल्या हातात नसतात. मग आज जी समाजामध्ये परिस्थिती आहे त्याच्याकडे बघितल्यानंतर मला एक गोष्ट जाणवली की काही दिवसांपूर्वी एका मुलीच्या आईचा मला फोन आला की दादा, तुम्हाला थोडंसं हस्तरेषेतलं ज्ञान आहे तर माझ्या मुलीच्या लग्नाचा योग कधी आहे सांगा. मी आतापर्यंत 300 स्थळ बघितलेले आहेत पण मुलीचं लग्न झालेलं नाही. मुलीचं वय वर्ष होतं 28. त्यावेळेला त्या मुलीच्या हाताचे फोटो मी मागवून घेतले आणि त्या मुलीच्या हाताचे फोटो बघितल्यानंतर त्या मुलीच्या आईशी बोलत होतो. त्यावेळी मुलीची आई ढसाढसा रडत होती की म्हणत होती आजपर्यंत खूप त्रास सहन केला या गोष्टीसाठी, लग्न विषयासाठी. त्यावेळेला ते बघितल्यानंतर मी त्यांना फक्त सांगितलं की तुमच्या मुलीचा लग्नाचा योग हा वयाच्या 28च्या दरम्यान दाखवतो. तो 29 वर्षापर्यंत आपल्या मुलीचं लग्न होऊ शकतं. त्यानंतर त्या मुलीचं लग्न वर्षभरात झालं, परंतु त्या मुलीच्या आईनं वयाच्या मुलीच्या 23व्या वर्षापासून स्थळ बघण्यासाठी सुरुवात केली होती. त्यावेळेला मला एक गोष्ट जाणवली की हे शास्त्र आपल्याला एक दिशा देत होतं आणि त्यामध्ये त्या मुलीचं लग्न ज्या वेळ आल्यानंतर ते होणार होतं, परंतु त्याचाही काहीतरी एक योग होता. परंतु त्यासाठी त्यांनी घेतलेले कष्ट, त्यांनी सोसलेला त्रास हा भयानक होता. ही घटना एक प्रातिनिधिक स्वरूपात सांगितली. अशा अनेक जणांच्या आयुष्यातील विवाहाविषयीच्या गोष्टी मी ऐकल्या, जवळून बघितल्या, त्यांना त्याविषयी समुपदेशन केलं. परंतु आज गावाकडची परिस्थिती इतकी भयानक आहे की फक्त मला वास्तुशास्त्र किंवा हस्तरेषा किंवा कुंडलीच्या नुसार फक्त मार्गदर्शन करणं हे फक्त मर्यादित राहत नाही. कारण त्याच्याही पलीकडे जाऊन आज मला सगळ्यांशी संवाद साधावा वाटतो ते हे वास्तविक विषयांवरती की गावाकडचा मुलगा चांगल्या पद्धतीने नोकरी करतोय परंतु त्याला मुलगी मिळत नाही. ही समस्या कशामुळे असू शकेल? तर सगळ्यात महत्वाची गोष्ट की आज मुलींचं शिक्षण वाढलेलं आहे. मुलांच्या तोडीस तोड शिक्षण घेतलेल्या किंवा त्याही पेक्षा जास्त शिकलेल्या मुली आज जर उपलब्ध असतील तर त्या मुलींची अपेक्षा ह्या साहजिकच आपला पती हा आपल्यापेक्षा शिक्षणानं मोठा असला पाहिजे, ज्ञानानं मोठा असला पाहिजे, ही अपेक्षा असू शकते. त्यावेळेला आमच्या सगळ्या मुलांनी लक्षात घेतलं पाहिजे की आपलं शिक्षण त्या तोडीचं असलं पाहिजे. दुसरी गोष्ट महत्वाची की मुलींना असणारं शहरांविषयीचं आकर्षण, की आजकालच्या मुलींना आपला पती हा शहरातला असला पाहिजे, शहरात राहणारा असला पाहिजे. ही गोष्ट मात्र साहजिकरित्या त्यांना वाटत आहे.
त्यावेळेला मुलांनी पण असा विचार केला पाहिजे की आपण शहरामध्ये जाऊन नोकरी केली पाहिजे, काही काळ तिथं नोकरी केली पाहिजे, लग्न, थोडे पैसे मिळवले पाहिजे, त्यानंतर आपल्या पत्नीला घेऊन आपण गावी येऊ शकतो, हा सुद्धा मुलांनी विचार करायला हवाय. घरच्यांना आपण वाड्यावरती सोडून शहरातच स्थायिक झालं पाहिजे असं नाही. परंतु आज आपण घराकडं आपल्या पुन्हा येऊ शकतो. परंतु लग्न ह्या विषयाची जर गरज असेल तर मुलांनी स्वतःच्या आयुष्यामध्ये थोडाफार बदल घडवला पाहिजे असं मला माझ्या मनापासून वाटत राहतं. त्यानंतरची तिसरी गोष्ट आहे की आज शहरांविषयीचं आकर्षण झाल्यानंतर मुलींना एकत्र कुटुंब पद्धतीला मुली नाकारत आहेत. परंतु ही दुर्दैवाची गोष्ट आहे. आपली जी संस्कृती आहे ती एकत्र कुटुंबातली संस्कृती आहे. आज मुली ज्या वेळेला लग्न होतं आणि नवरा बायको ज्या वेळेला पुण्या मुंबई सारख्या शहरामध्ये जातात, त्यानंतर त्यांना एखादं अपत्य होतं, त्यावेळेला ते अपत्य सांभाळायला कोणी नसतं. ते दोघेही आपले पैसे मिळवण्याच्या मागे लागलेले असतात, कारण तिथं पैसे मिळवल्याशिवाय सर्वाइव्ह होणं, स्वतःचं जीवन व्यतीत करणं अवघड असतं. अशा वेळेला तिथल्या महागाईला तोंड देत असताना त्या मुलाचा सांभाळ करण्यासाठी माणसं घरात नसतात. त्यामुळे आजच्या मुलींनीही ही गोष्ट किंवा मुलींच्या पालकांनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आज शहरांमध्ये एकत्र कुटुंब पद्धती नाही म्हणून तुम्ही आज मुलींची लग्न शहरांकडे होत असतील, परंतु ह्याचे पुढचे दूरगामी परिणाम हे प्रचंड भयानक असणार आहे. त्यानंतरची एक सगळ्यात महत्वाची गोष्ट की वाढत जाणाऱ्या अपेक्षा, की आज आमच्या मुलींची वय 30 वर्षापेक्षा जास्त होत चालली. आज पुण्यामध्ये जे IVF सेंटर असतात तर तिथं असणाऱ्या मुलींच्या त्या सेंटरवरती प्रचंड अशी गर्दी वाढलेली असते. मुलींच्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत, मुली 30-32 वर्षापर्यंत लग्न करत नाहीत. अशा वेळेला त्यांच्यामध्ये वंध्यत्वाच्या अडचणी येतात, मुलं अपत्य होत नाहीत आणि ही आजची भयानक मोठी समस्या शहरांमध्ये झालेली आहे. मग अशा वेळेला सगळ्यात महत्वाचं ठरतं की आमच्या नक्की अपेक्षा काय आहेत. आम्हाला आमच्या अपेक्षा ठरवता आल्या पाहिजेत. दुसरी गोष्ट, आमच्या मुलांनीही लग्न या विषयाला तितक्याच ताकदीने, तितक्याच सामर्थ्याने आणि तितक्याच वैचारिक भूमिकेतून सामोरं गेलं पाहिजे. आणि आमच्या पालकांनी या आवाढव्य अपेक्षा कमी केल्या पाहिजेत. मुलांनी आपल्या आयुष्यामध्ये मिळणारा जोडीदार हा आपल्याला एक योगायोग असतो, ती दैवी कृपा असते, त्या भगवंताच्या कृपेने आपल्याला ती सहचारिणी मिळत असते. हा विश्वास त्या मुलांना आणि मुलीने ठेवला पाहिजे. त्यावेळेला आपल्याला ह्या गोष्टीतून उत्तर मिळू लागतील. ही सगळ्या गोष्टी आपल्या हातात असतात. सगळ्या गोष्टी आपण स्वतः करू शकतो. हा जरी आपला विश्वास जरी असला तरी काही गोष्टी ह्या परमेश्वराच्या हातात असतात, त्या भगवंताच्या हातात असतात. त्यामुळं माझ्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांनी, मित्रांनी, कष्ट करणाऱ्या मित्रांनी ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. शेतकरी काम करत असताना त्या मुलाने शेतीपूरक व्यवसाय सुरू केले पाहिजे. गावाकडे एखाद्या कंपनीत काम करत असताना दुसरा एखादा व्यावसायिक स्वरूप काय देता येतं का याचा विचार केला पाहिजे. आणि आपल्याला आर्थिक स्थैर्य हे ताकदीचं बनवून आपण लग्न या विषयामध्ये यश मिळवलं पाहिजे आणि ते 100% यश मिळेल. त्याचबरोबर या विषयाला अनुसरून मी अनेक कुटुंबांशी बोललो, तिथं सगळं काही होतं, परंतु ह्या विषयामुळे प्रचंड अनास्था होती, प्रचंड दुःख होतं. तर हे दुःख कमी व्हावं यासाठी माझ्या वैचारिक भूमिकेतून, आध्यात्मिक साधनेतून आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. जर या भूमिकेतून एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात थोडाफार बदल होऊ शकला तर ती माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट असेल. आनंदाच्या शोधयात्रेत हा खरा आनंद असेल की एखाद्या व्यक्तीला स्वतःच्या लग्न या विषयातील अपयशाविषयी आत्मोन्नती होणं, ह्या व्हिडिओचं ते फलप्राप्ती असेल असं वाटत राहतं. हा विषय तितका गरजेचा होता. हा प्रत्येक गरजू माणसापर्यंत, प्रत्येक गरजू कुटुंबापर्यंत हा व्हिडिओ आपण पोचूया. त्यांना ह्या आताच्या परिस्थितीविषयीची जाणीव करून देऊया. तुर्तास धन्यवाद.